कोल्हापूरमधून बातमी आहे। कोल्हापूरच्या काळंबावाडी धरणाची पाणी गळती वाढलेली आहे असं हे दिसतंय। 25.39 टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या धरणामधून प्रति सेकंद 350 वरून आता पाणी गळती वाढल्याचं दिसतंय। मात्र निविदा प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नाहीये, मंजूर झालेली नाहीये आणि त्यामुळे गळती काढण्याचं काम अजूनही थांबून आहे। दरम्यान ज्या धरणाला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गळती लागली आहे त्या काळंबावाडी धरणामधून आपण ही माहिती सुद्धा थोडी जाणून घेऊया। जर आम्ही थोड्या दिवसात जर याचा निर्णय नाही लवकर घेतला तर आम्ही सर्व शेतकरी, मी एक दूधगंगा वेदगंगा एक समितीचा सदस्य म्हणून बोलतोय आणि एक नदीकाठचा शेतकरी म्हणून बोलतोय, जर ह्या निर्णय नाही घेतला तर ह्याच्यावर आम्ही मोठ्या प्रमाणात मोर्चा काढणार आहे। एवढी मोठी दळती असताना आणि ती वाढत असताना जर त्या धरणाला चुकून काही धोका झाला तर फार मोठी शेतकऱ्यांचं आणि त्या दूधगंगा आणि वेदगंगा नदीकाठाला जी काही गावं आहेत त्या गावांची फार मोठी हानी होणार आहे आणि आर्थिक नुकसानसुद्धा फार मोठं सहन करावं लागणार आहे। माझी शासन आणि प्रशासनाला आणि पाटबंधारे विभागाला एक नम्र विनंती की कोणत्याही परिस्थितीमध्ये तात्काळ त्या धरणाची दुरुस्ती करावी। जी गळती काढायची आहे, ज्या ठिकाणी तिची गळती आहे ती गळती काढण्यासाठी पाण्याची लेवल कमी होणं आवश्यक आहे। ती पाण्याची लेवल कमी होण्यासाठीचं पाटबंधारे विभागाचं नियोजन चालू आहे। नजीकच्या एक काही कालावधीमध्ये कॉन्ट्रॅक्टर आणि पाटबंधारे विभाग हे पाण्याची लेवल कमी करण्याबरोबरच लोकांना जे शेतीसाठी पाणी रोटेशन आहे त्याचं समन्वय करून पाण्याची लेवल जी गळती आहे ती गळती कमी करण्याच्या अनुषंगानं कारवाई ते करत आहेत। कुठल्याही प्रकारची धरणाला धोका किंवा मोठ्या प्रमाणावर गळती अशा प्रकारची सद्यस्थिती नाही।